या विश्लेषणात स्वागत आहे. आज आपण ग्रामीण डिजिटल उद्योजकतेच्या वाढत्या जगातील नव्या संधी आणि त्यातील लपलेले धोके समजून घेऊया. पण जिथे बँकाच नाहीत असे भाग जागतिक नेटवर्कशी कसे जोडले जातात? याचं सोपं उत्तर आहे तळागाळातील डिजिटल किऑस्क. ही ग्राहक सेवा केंद्रे म्हणजेच CSPs. जिथे पारंपरिक बँका पोचू शकत नाहीत तिथे हे लोक अत्यावश्यक बँकिंग सुविधा पोचवतात. हे चालक बँकांशी जोडले जाऊन रोख व्यवहार आणि सरकारी योजनांची कामे करतात. यातून त्यांना समाजात आदर आणि उत्तम कमिशन मिळते. प्रत्येक व्यवहारामागे 45 रुपयांपर्यंत कमिशन मिळते. म्हणजे हे चालक अगदी सहजपणे दरमहा 15 ते 40 हजार रुपये कमावू शकतात. संधी फक्त बँकिंग पुरतीच नाही. अधिकृत IRCTC एजंट बनून अमर्यादित ट्रेन तिकिटे बुक करत ते आणखी मोठा नफा कमवू शकतात. हे किऑस्क उभे करण्यासाठी पैशांची चिंता नाही. नवीन उद्योजक अगदी सहजपणे 3 वेगवेगळ्या स्तरांवर तारणमुक्त मुद्रा कर्ज मिळवू शकतात. हे सुरू करण्यासाठी खूप काही लागत नाही. फक्त प्राथमिक शिक्षण, छोटी जागा, लॅपटॉप आणि बायोमेट्रिक स्कॅनर अगदी पुरेसे आहे. अर्थात बँकिंग आणि फायनान्स प्रमाणपत्र मिळवणे यासारखे काही महत्त्वाचे आणि कठोर व्यावसायिक निकष मात्र इथे नक्कीच पूर्ण करावे लागतात. एवढेच नाही तर आधार आधारित व्यवहार करण्यासाठी चालकांना NSIT पोर्टलद्वारे UIDAI प्रमाणपत्र परीक्षा देखील उत्तीर्ण करणे बंधनकारक असते. पण इथेच खरा धोका आहे. ह्या व्यवस्थेच्या प्रचंड यशामुळे आता अत्यंत हुशार सायबर गुन्हेगार इकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाले आहेत. 20 वर्षीय आशुतोष यादवचेच उदाहरण घेऊया. नोंदणी करण्यासाठी सरकारी पोर्टल समजून त्याने एका अनोळखी वेबसाईटवर लॉग इन केले. दुर्दैवाने ती साईट बनावट होती. या भयंकर घोटाळ्यात त्याने आपल्या कुटुंबाच्या बचतीचे तब्बल 1,52,000 रुपये कायमचे गमावले. हे घोटाळेबाज अगदी हुशार आहेत. नवीन उद्योजकांची फसवणूक करण्यासाठी ते अगदी सरकारी पोर्टलसारख्या दिसणाऱ्या हुबेहूब बनावट वेबसाईट्स तयार करतात. म्हणूनच खरा फरक ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही माहिती देण्यापूर्वी अधिकृत सरकारी डोमेन नेहमी या बनावट वेबसाईटसोबत तपासून पहा. पण हे ओळखायचे कसे? सत्यता तपासण्यासाठी नेहमी सुरक्षित HTTPS URL पहा आणि अधिकृत सोशल मीडिया लिंक्स नक्की तपासा. सायबर पोलीस एक स्पष्ट इशारा देतात. या फसव्या साईट्स सहसा केवळ आपली माहिती चोरण्यासाठी बनवलेले एक सिंगल फॉर्म पेज असतात. या असुरक्षिततेचे परिणाम खरोखरच भयंकर आहेत. यातूनच अनेक प्रमुख बँकांच्या ग्राहकांचा खासगी डेटा चक्क डार्क वेबवर पोचल्याचे समोर आले आहे. शेवटी एकच महत्त्वाचा प्रश्न उरतो. आपण वेगाने वाढणारा डिजिटल समावेश आणि तळागाळातील सायबर सुरक्षेची गरज यात योग्य समतोल कसा राखणार?